परिस्थितीपेक्षा लोकांच्या वागणुकीमुळं खूप काही शिकायला मिळतं. जेव्हा आपल्याला स्वाभिमान आणि सन्मान कळायला लागतो त्या वयात हीनतेचा दर्जा दिला जातो. त्यावेळेस अन्नापेक्षाही सन्मान जास्त महत्त्वाचा वाटतो आणि ते मिळवण्यासाठी जी तडजोड करावी लागते तेथूनच सक्सेस जर्नी स्टार्ट होते. हे शब्द आहेत ॲथलीटमध्ये महाराष्ट्रातील एकमेव महिला पॅराऑलिम्पिक खेळाडू भाग्यश्री जाधव यांची. अपघातातून उभी राहिलेली जिद्दीची कहाणी. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज पॅराऑलिम्पिकच्या मैदानापर्यंत पोहोचला आहे. अपघातामुळे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं, मात्र असं असतानाही त्यांनी हार न मानता पुन्हा जिद्दीने उभा राहून आपली प्रेरणादायी कहाणी संपूर्ण जगासमोर मांडली आहे. महिलांच्या F34 गटातील गोळाफेक प्रकारात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भाग्यश्री जाधव यांचा जन्म 24 मे 1985 रोजी महाराष्ट्रात झाला. त्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवाडज गावच्या आहेत. लहानपणापासूनच त्यांचे आयुष्य अगदी साधे आणि सामान्य होते. मात्र 2006 साली झालेल्या एका गंभीर अपघाताने त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. या अपघातामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्या कायमस्वरूपी व्हीलचेअरवर अवलंबून राहिल्या. काही काळ त्या कोमामध्येही होत्या. या घटनेनंतर त्यांना शारीरिक वेदनांसोबत मानसिक संघर्षालाही सामोरं जावं लागलं. या कठीण काळात त्यांना कुटुंबियासोबतच त्यांचे काही मित्र आणि समर्थकांचे मोठे पाठबळ मिळाले. विशेषतः पत्रकार प्रकाश कांबळे यांनी त्यांना क्रीडा क्षेत्राकडे वळवण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला हा मार्ग सोपा नव्हता, मात्र हळूहळू त्यांनी स्वतःला सावरलं आणि क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. 2017 पासून त्यांनी पॅरा ॲथलेटिक्समध्ये नियमित प्रशिक्षण सुरू केलं. व्हीलचेअरवरून खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये ताकद, संतुलन आणि तंत्र यांची मोठी गरज असते. कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावामुळे त्यांनी लवकरच स्थानिक स्पर्धांमध्ये यश मिळवण्यास सुरुवात केली. पुण्यातील मेयर कप स्पर्धेत त्यांनी 2 सुवर्णपदके आणि 1 कांस्य पदक जिंकून आपली क्षमता सिद्ध केली. याच कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी मिळू लागली. 2019 साली चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत त्यांनी 2 कांस्य पदके जिंकली. टोकियो 2020 पॅराऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी महिलाच्या F34 गोळाफेक प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 7वे स्थान मिळवले. त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे पॅराऑलिम्पिक स्पर्धांमधील सहभाग. त्यानंतर 2021मध्ये फेजा वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांनी अजून 1 कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर पॅरिस 2022 पॅराऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी आपली कामगिरी आणखी सुधारत 7.28 मीटरचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो करत 5वे स्थान पटकावले. पॅरिस पॅराऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांची भारताच्या पथकाच्या ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली. सुमित अंतिल यांच्यासह ध्वजवाहक म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करणे हा त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठा सन्मान आहे. भाग्यश्री यांनी आशियाई पॅरा गेम्स 2022मध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हांगझोऊ येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी महिलांच्या F34 गोळाफेक प्रकारात 7.54 मीटर थ्रो करत रौप्य पदक जिंकलं आहे. याशिवाय विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पदके मिळवली आहेत. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्येही त्यांनी सुवर्ण पदके जिंकत आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांच्या यशामागे सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबियांचा आधार हे महत्त्वपूर्ण घटक आहेत. व्हीलचेअरवरून खेळल्या जाणाऱ्या गोळाफेक प्रकारासाठी शरीराची ताकद, योग्य तंत्र आणि मानसिक तयारी अत्यंत महत्त्वाची असते. या सर्व बाबींमध्ये त्यांनी सातत्याने सुधारणा करत
स्वतःला आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध केलं आहे. आज भाग्यश्री जाधव यांचे पुढील लक्ष स्पष्ट आहे. टोकियो आणि पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पदकाच्या जवळ पोहोचल्यानंतर त्यांचे स्वप्न म्हणजे 2028 लॉस एंजेलिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणं आहे. त्यासाठी त्या कठोर मेहनत घेत असून आपल्या कामगिरीत सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा प्रवास हा संकटावर मात करून उभे राहण्याचा प्रेरणादायी आदर्श आहे. एका गंभीर अपघातानंतरही त्यांनी हार न मानता क्रीडा क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या जिद्दीची आणि संघर्षाची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.